आपण सोडवून देत आहोत। आज आपण गणित 7 पासून पुढची गणित सर्व सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। ठीक आहे, तर मग बघूया पहिला म्हणजे 7वा प्रश्न काय आहे। या आधीचे प्रश्न तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण देत आहोत, ते तुम्ही बघू शकता। आणि त्याच पद्धतीने प्रकरणही आपले शिकवून झालेले आहेत, सराव संच सोडवून झालेले आहेत, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तेही तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी 7वा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, तर पुढील प्रत्येक उदाहरणातील संचाचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा। आता छेद संच या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहेत। ठीक आहे, आता आकृती कुठले दिलेले आहेत बघा। पहिले संच दिलेले आहेत 1 3 4 5 आणि 7। बी चा संच दिलेला आहे आपल्याला 1 4 आणि 8। अशा वेळेला ज्यावेळेला आपल्याला छेद संच काढायचे असतात त्यावेळेला दोघांच्यातले जे सामायिक घटक आहेत ते बाजूला करा। कोणते सामायिक घटक आहेत बघा, यामध्ये 4 आहे आणि इथं सुद्धा 4 आहे। हा एकच सामायिक घटक आहे। आता संच कुठला आहे आपला, एक तर ए आणि दुसरा आहे बी। ठीक आहे, आता इथं देताना बघा छेद संच जो असतो तो यामध्ये लिहितो आपण, बरोबर आहे। आता छेद संचामध्ये जी येणारी संख्या आहे ती किती येणार आहे, या ठिकाणी 4 येणार आहे, बरोबर आहे। राहिलेल्या संख्या या आपण राहिलेल्या आपल्या संचामध्ये लिहिणार आहे। जसं की ए मधल्या संख्या 3 5 आणि 7 आहे, 3 5 आणि 7। बी मधल्या संख्या 1 आणि 8 आहे, त्यामुळे 1 आणि 8 आहे। ठीक आहे, हा आहे आपला छेद संच ए, छेद संच बी, हे त्याचं चिन्ह आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं बघा पी चा संच काय दिलेला आहे, ए बी सी ई एफ दिलेला आहे आणि क्यू मध्ये एल एम एन ई बी दिलेले आहे। ठीक आहे, सामायिक घटक कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी, एक तर बी आहे, इथं सुद्धा बी आहे, इथं ई आहे, इथं सुद्धा ई आहे। ठीक आहे, म्हणजे येताना मेन आकृतीमध्ये काय येणार आहे, हा पी चा हा क्यू चा संच आलेला आहे आणि यामध्ये बघा बी आणि ई हे दोन घटक या ठिकाणी येणार आहेत। ठीक आहे, आणि राहिलेले घटक कोणते आहेत, ए सी आणि एफ। इकडे कुठले आहेत बघा, एल एम एन आहे। हा कुठला संच आहे, पी, हा आहे आपला क्यू आणि हा जो मध्ये संच आहे तो पी छेद संच क्यू आहे। ठीक आहे, मग इथं तुम्ही अशा पद्धतीनेही लिहू शकता, पी छेद संच क्यू बरोबर काय असणार आहे या ठिकाणी, तर बी आणि ई हे दोन घटक असणार आहेत। त्या पद्धतीने इकडचं जर लिहिलं आपण तर ए छेद संच बी बरोबर या ठिकाणी नुसते 4 असणार आहेत। जाऊया आता यातल्या म्हणजे 7व्यातल्या 3ऱ्या प्रश्नाकडे। ठीक आहे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होऊ द्या, बरोबर ना। आता 3रा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर x बरोबर संच काय दिलेला आहे, x असा आहे की x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे। मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, तर x चा जो संच आहे तो लिहून घ्यावा लागेल। आता कुठल्या मूळ संख्या येतात, 80 ते 83 मध्ये, एक तर 83 येईल, एक 80 ते 100 मध्ये, पहिली तर 83 येईल, बरोबर आहे। नंतर आहे आपली 89 सुद्धा मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर येणारी मूळ संख्या ही किती आहे बघा, तर 97 आहे, बरोबर आहे। 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे आणि ती सुद्धा 97 आहे। आता त्याच्यानंतर y चा संच दिलेला आहे। y असा आहे की y ही 90 ते 100 मधील विषम संख्या आहेत। आता विषम संख्या कोणकोणत्या असतात, ज्याच्या एकक स्थानी काय असतं, 1 3 5 7 9 या संख्या येतात। म्हणजेच या ठिकाणी 91 93 त्याच्यानंतर बघा 95 असणार आहे, 97 असणार आहे आणि 99 सुद्धा असणार आहे। आता वेन आकृती काढा। वेन आकृतीमध्ये काय असणार आहे बघा, हा जो असणार आहे आपला तो काय असणार आहे, x असणार आहे, इकडचा जो असणार आहे तो काय असणार आहे, या ठिकाणी y संच असणार आहे। ठीक आहे, आता सामायिक काय आहे या ठिकाणी बघितलं तर 97 आणि 97 आहे, म्हणजे ते काय येणार आहे, आपले छेद संचात येणार आहेत। राहिलेले घटक म्हणजे 83 आणि 89 हे काय आले, x संचात आले। y संचात कुठले कुठले येणार आहेत बघा, 91 येईल, 93 येईल, 95 येईल आणि 99 सुद्धा येईल। हा जो मधला आहे तो काय आहे, x काय आहे, छेद संच y आहे। ठीक आहे, हा होता आपला 7वा प्रश्न, या ठिकाणी संपतो। आता 8वा प्रश्न आपण बघणार आहे। ओके, आता 8वा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा या ठिकाणी, तर खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहे ते लिहा। आता इथे या ठिकाणी प्रश्न लिहून घेतलेला आहे। ठीक आहे, मग त्यासाठी
बघा तुम्हाला बेसिक मॅथ्स माहिती असणं गरजेचं आहे या प्रश्नासाठी तरी. ठीक आहे, आता एक्सचा जो संच आहे तो काय सांगितलेला आहे तर सर्व चौकोनांचा संच आहे. सर्व चौकोनांचा संच. आता खाली वेगवेगळे तुम्हाला काय दिले असतील चौकोन दिले असतील म्हणजे प्रत्येक चौकोन हा काय असणार आहे एक्सचा उपसंच असणार आहे. जसं की या ठिकाणी बघा सर्व समभुज चौकोनाचा संच. सर्व समभुज चौकोनाचा संच हा काय असणार आहे सर्व चौकोनाच्या संचाचा उपसंच असणार आहे. बरोबर आहे, कारण यामध्ये फक्त समभुज चौकोनाचा संच आहे आणि एक्स मध्ये काय आहे तर सर्व प्रकारचे चौकोन त्यामध्ये आहेत. म्हणजे पहिलंच काय येणार आहे बघा तर वाय उपसंच एक्स असणार आहे. ठीक आहे, नंतरचं बघा सर्व चौरसांचा संच. यस हा काय आहे चौरसांचा संच असल्यामुळं यस हा सुद्धा काय आहे तर एक्सचा उपसंच आहे. हे जे आहे ते उपसंचाचं चिन्ह आहे. ठीक आहे, टी सर्व समांतरभुज चौकोनाचा संच. टी हा काय आहे सर्व समांतरभुज चौकोनाचा आहे, पण इथं काय आहे सर्व चौकोनाचा आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे बघा टी हा सुद्धा काय आहे एक्सचा उपसंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्ही सर्व आयतांचा संच. यामध्ये फक्त आयत आहेत त्यामुळं हा सुद्धा काय असणार आहे व्ही सुद्धा काय असणार आहे तर आयतांचा म्हणजे एक्सचा उपसंच असणार आहे. ठीक आहे, हे झाले महत्वाचे. आता अजून आतमध्ये राहिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत बघा तर पहिली गोष्ट सर्व चौरसांचा संच म्हणजेच तो काय असणार आहे तर समभुज चौकोन. म्हणजेच काय असतो तो तर चौरस हा सुद्धा एक समभुज चौकोन आहे. म्हणजेच यस हा वायचा सुद्धा उपसंच आहे. आता त्याच्यानंतर बघा सर्व समांतरभुज चौकोनाचा संच. चौकोन जर काढला तर तो काय येतो समांतरभुज चौकोन येतो. म्हणजेच यस हा काय आहे टी चा सुद्धा उपसंच आहे आणि सर्व आयतांचा संच. आता आयताचे गुणधर्म आणि चौरसाचे गुणधर्म हे काय असतात बऱ्यापैकी सेम असतात. त्याच्यामुळं यस हा काय असणार आहे तर व्ही चा उपसंच असणार आहे. पण व्ही हा एस चा उपसंच असणार आहे का तर नाही. याचं कारण काय आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, जर तुम्हाला ते माहिती नसेल तर चौरसाचे गुणधर्म हा व्हिडिओ नक्की एकदा बघून घ्या. अजून काय राहिलं बघा तर या ठिकाणी सर्व समभुज चौकोनाचा संच म्हणजे वाय हा काय असणार आहे बघा तर सर्व समांतरभुज चौकोनाचा संच आहे. म्हणजेच वाय हा काय असणार आहे तर टी चा उपसंच असणार आहे. आणखी कुठला राहते का बघा म्हणजे अजून काय राहिलं असेल तर कमेंट मध्ये तुम्ही मला नक्की सांगा. ठीक आहे, एखादा राहिलेला आहे आणि तो जाणून बुजून मी सोडलेला आहे तो संच कोणता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, जाऊया आता 9व्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि मित्रांनाही नक्की शेअर करा. ओके, बघा आता 9वा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी. जर यम हा कोणत्याही एक संच असेल तर काय दिलेलं आहे यम युनियन म्हणजे संयोग संच फाय दिलेला आहे. फाय म्हणजे रिक्त संच. ठीक आहे, आणि यम काय दिलेला आहे छेद संच फाय लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता यम समजा कोणताही एक संच असेल तर त्यामध्ये काय असणार आहेत घटक आहेत, पण रिक्त संचामध्ये कोणत्याही प्रकारचे घटक असणार आहेत का नाही. आता जर समजा पहिला आपण काय लिहिलं तर यम संयोग संच फाय लिहिला, फाय म्हणजे रिक्त संच लिहिला तर यामध्ये काय असणार आहे फक्त यमचेच घटक असणार आहेत. कारण आपण काय करतो ते दोन्ही जे संच आहेत त्याचे एकत्र घटक करतो आणि एकत्र घटक केले तर या ठिकाणी फक्त यम या संचातलेच घटक राहणार आहेत. पण जर आपण यम आणि छेद संच फाय केला तर यामध्ये फाय म्हणजेच काय रिक्त संच. रिक्त संचामध्ये घटक असणार आहेत का तर एकही घटक नसणार आहे. त्यामुळं जो छेद संच आहे तो काय असणार आहे आपला रिक्त असणार आहे. ठीक आहे, हा होता आपला 9वा प्रश्न. किती सोपा होता बघा. आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्की सांगा. 10वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी आकृती दिलेली आहे आपल्याला आणि शेजारील मेन आकृतीवरून आपल्याला हे जे दिलेले घटक आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता ते कसे लिहायचे हे बघूया. विश्वसंचात असणारे घटक कोणकोणते आहेत बघा तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर 4 आहे का आहे, ओके, 5 आहे, 6 आहे का नाहीये, नंतर काय आहे बघा 7 आहे, 8 आहे, ओके, अजून 9 आहे, 10 सुद्धा आहे, 11 आहे आणि 13 सुद्धा आहे. ठीक आहे, आता ए मध्ये काय लिहितो बघा तर फक्त हा जो ए चा गोल आहे त्या पूर्ण ए गोलात येणारे सर्व घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. जसं की कुठले कुठले येणार आहेत बघा 1 2 3 1 2 3 5 आणि 7. थोडंसं क्रमाने लिहिलं
की दिसायला पण सोपं जातं आणि चेक करणाऱ्यालाही बरं पडतं. बी मध्ये फक्त बी चा गोल पकडा. काय येणार आहे बघा या ठिकाणी 1 येईल, 5 येईल, नंतर 8 येईल, 9 येईल आणि 10 सुद्धा येईल. ठीक आहे. आता पुढचा आहे आपला ए संयोग संच बी, म्हणजे हे जे दोन गोल आहेत या दोन गोलात येणाऱ्या सर्व संख्या आपण याला त्यामध्ये लिहायचे. म्हणजे कुठले येणार आहेत बघा या ठिकाणी 1 येणार आहे, 2 येणार आहे, त्याच्यानंतर बघा इथं 5 येणार आहे, 7 येणार आहे, 3 सुद्धा आहे, 1 2 3 5 7, त्याच्यानंतर 8 9 आणि 10. ठीक आहे. संयोग संच म्हणजे काय, जो मधला असतो दोघांच्या सामायिक असतात त्याला संयोग संच म्हणतो. संयोग संचामध्ये येताना काय येणार आहे 1 आणि 5 या दोनच संख्या यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. हा होता आपला 10वा प्रश्न. जाऊया 11व्याकडे. आता या ठिकाणी बघा कितवा प्रश्न आहे आपला, हा 11वा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे तर नंबर ऑफ ए म्हणजे किती दिलेले 7 दिले, नंबर ऑफ बी 13 दिलेले आहे, छेद संच किती दिलेला आहे 4 दिलेला आहे आणि संयोग संच काढायचा आहे. तर आपल्याला सूत्र आहे त्या सूत्राचा वापर या ठिकाणी काढायचा आहे. म्हणजे सूत्र काय आहे बघा, ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ए छेद संच बी आहे. किमती टाका. तर इथं 7 अधिक 13 वजा किती असणार आहे 4. 7 आणि 13 किती झाले 20 झाले, वजा 4 बॉडम अशा नियमानं जायचं आहे. राहिले किती बघा या ठिकाणी तर 16 आलेला आहे. म्हणजे ए संयोग संच बी नंबर किती असणार आहे तर 16 घटक असणार आहे. ठीक आहे. हे होते आपले संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. या ठिकाणी संपते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाईल. पुढचे प्रकरण कोणते घ्यायचे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा.